वर्दीला काळीमा. सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडून विवाहित महिला कॉन्स्टेबलवर अत्याचार. पतीला सोडण्यासाठी आणला दबाव. जीवे मारण्याचीही दिली धमकी. देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललाय. मात्र महिलांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या पोलीस विभागात सुद्धा महिला सुरक्षित नाहीयेत. मुंबईच्या पंतनगर पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका विवाहित महिलेवर त्याच ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसानं शारीरिक अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पंतनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या 32 वर्षीय पोलिसानं त्याच ठिकाणी काम करणाऱ्या विवाहित महिला कर्मचाऱ्याला लग्नाचं आमिष दाखवलं. प्रेमसंबंध जुळून नवी मुंबईतील सानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका रूमवर नेऊन तब्बल 2 वर्ष शारीरिक संबंध जुळून तिच्याकडून खोटे सांगून 19 लाख रुपये उकळले. आरोपी पोलिसाने तिला नवरा सोडून देण्यास सांगितले. तसे न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. फसवणूक करून घेतलेल्या पैशांपैकी 14,61,000 परत केले. मात्र अनेक वेळा त्याने तिला खोटे बोलून आणि जीवे मारण्याची धमकी आणि लग्नाचं आमिष दाखवून तिचे सानपाडा येथील रूमवर शारीरिक शोषण केले. सदर प्रकरणात पंतनगर पोलीस ठाण्यात 0 FIR दाखल झाल्याने ती सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. सानपाडा पोलिसांनी संबंधित पोलिसावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सानपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या घटनेवरून पोलीस ठाण्यातच एका महिला पोलिसांबाबत असं कृत्य होत असेल तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे न्यायाची अपेक्षा करायची? कायद्याचे रक्षकच असे भक्षक बनले तर राज्यात सामान्य माणूस सुरक्षित कसा राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.